जय जिनेंद्र. मी सौ अर्चना दोशी. #युनिकची हिरकणी या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज या कार्यक्रमात अभ्यासू, कलाप्रेमी, उत्तम दिग्दर्शिका, लेखन कला, नृत्य, अभिनय यात पारंगत, योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेली आणि कायम मदतीसाठी तत्पर असलेली अशी आपली युनिकची आवडती आणि माझी लाडकी मैत्रीण आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहे. तिच्या बाबतीत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला माहीत आहेत, पण हेही माहीत आहे की तिच्याकडे अजून जाणून घेण्यासारखा बराच भांडार आहे. तो आज आपण तिच्याकडून गप्पांच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत. तर चला आपण तिचे स्वागत करूया. सौ मोनिका शहा. मोनिका, तुझे या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तू लग्नाआधीची तू आणि लग्नानंतरची तू अशी तुझी ओळख सांगशील? नक्की. आधी लग्नाआधीची सांगते आणि मग लग्नानंतरची सांगते. पूर्वाश्रमीची मी मोनिका अरुण शहा, सोलापूर. एकत्र कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. माझे आई, वडील आणि मुख्य म्हणजे माझी शाळा, तेव्हाची बालविकास मंदिर आणि आताची ज्ञानप्रबोधिनी यांच्यामुळे शिस्त माझ्या अंगवळणी पडली आणि मला आत्मविश्वास आला. मी मानसशास्त्र पदवीधर आहे. मी अगदी पहिलीत असताना आई वडिलांनी मला गाण्याचा क्लास लावला होता. तेव्हा मी गायनाच्या 2 परीक्षा दिल्या. पुढे सिरॅमिकच्या फ्रेम्स, पॉट्स, एम्बॉसिंग, रांगोळी, पेंटिंग, चित्रकला सगळे क्लासेस लावले. गिअरच्या सगळ्या 2 व्हीलर्स विदाऊट गिअरच्या वडिलांनी स्वतः शिकवल्या आणि पोहायला सुद्धा वडिलांनी स्वतः शिकवलं. आईने वक्तृत्व, फॅन्सी ड्रेस, डान्स, मेहंदी, रांगोळी, स्वयंपाकाची तोंड ओळख, बारकाईने सगळी कामं करणं सगळं शिकवलं. त्यामुळे मी अगदी छोट्या पोस्टकार्ड साईज पासून 2 ते 3 फुटाची मोठी ग्रीटिंग्स तयार केली आहेत आणि मोठमोठ्या 5 ते 5 बाय 6 फुटाच्या रांगोळ्या सुद्धा काढल्या आहेत. माझ्या बहिणीच्या आणि माझ्या लग्नाच्या, स्वतःच्या लग्नाच्या सुद्धा स्वागतापासून अक्षतेपर्यंत सर्व स्टेज डेकोरेशन, रांगोळ्या सगळं मी केलं होतं. आता मी लग्नानंतरची सांगते. लग्नानंतरची मी सौ मोनिका मिलिंद शहा, पंढरपूर. मी पूर्ण वेळ गृहिणी आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्हाला 2 मुली, सितारा आणि साजिरी. माझे पती मिलिंद उर्फ बाळासाहेब. ते मितभाषी आणि मी बोलक्या स्वभावाची. त्यांच्या आणि माझ्या जवळपास सर्वच आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत, पण माझे कलागुण, माझ्या आवडीनिवडी, माझे छंद आणि मुख्य म्हणजे माझं स्वातंत्र्य जोपासण्यासाठी अबोल पण खंबीर साथ देणारा कर्तृत्ववान असा साथीदार मला मिळाला. लग्नानंतरच मी कार चालवायला शिकले आणि मोठी शहरे असो किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडे आत्मविश्वासाने चालवते. लग्न होऊन मी एकत्र कुटुंबातच आले. इथे डॉक्टर राजेंद्र रावजी शहा आणि डॉक्टर स्नेहलता राजेंद्र शहा यांची सून म्हणून येण्यापूर्वीच माझ्या वडिलांनी इकडच्या मोठ्या परिवाराची आणि सासू सासऱ्यांच्या दांडग्या जनसंपर्काची माहिती सांगून मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली होती. खूप छान मोनिका. मोठा परिवार ठीक आहे, पण दांडगा जनसंपर्क म्हणजे काय म्हणायचंय तुला? माझे सासरे डॉक्टर राजेंद्र रावजी शहा 10 वर्ष अमेरिकेत टीबीवर रिसर्च करत होते. भारतात आल्यानंतर 12 वर्षातच ते वारले, पण त्या 12 वर्षात त्यांच्या ज्ञानाचा पूर्ण उपयोग त्यांनी जनकल्याणासाठी केला. त्यांनी अमेरिकेतील उंची जीवनशैली बदलून अगदी जनसामान्यासारखी, सर्वसामान्यासारखी ग्रामीण जीवनशैली अंगीकारली आणि इथून जवळच असलेल्या सरकोलीमध्ये आधुनिक शेतीचे अनेक प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. तिथल्या लोकांची शैक्षणिक प्रगती, आरोग्याबाबत जागरूकता यावर विशेष भर देऊन निरोगी आयुष्याच्या जीवनशैलीचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. अनेक टीबीचे पेशंट बरे केले. विनाहुंडा लग्न करण्यासाठी प्रबोधन केले आणि त्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतरच्या सुद्धा त्यांच्या अडीअडचणीत भक्कमपणे त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले. तेथील लोकांचे सर्व स्तरातील जीवनमान उंचवण्यासाठी सतत क्रियाशील आणि प्रयत्नशील राहिले. तसं तर सासऱ्यांना जाऊन आता 39 वर्ष झाली, पण मनाच्या श्रीमंतीचा अनमोल ठेवा सरकोलीच्या माणसांच्या रूपाने आमच्यासाठी ते ठेवून गेले आणि आजही सरकोलीच्या माणसांसाठी आम्हाला दोघांना किंवा आम्हाला जे शक्य आहे ते करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. तो ठेवा सर्वतोपरी जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि सरकोलीच्या माणसांनीही तो जपलाय बरं का. तसंच माझ्या सासूबाईंनी 1955 पासून 2012 पर्यंत पंढरपुरात वैद्यकीय सेवा दिली. इथल्या सरकारी दवाखान्यात ते लेडी मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू होत्या. माणसं जोडणं आणि ती जपणं ही कला मी सासूबाईंकडूनच शिकले आणि त्यांच्या आणि माझ्या वयात 42 वर्षाचं अंतर होतं, पण जिथं मन मोकळं करता येतं
अशा आम्ही दोघी एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी होतो. त्यांना जाऊन आता 6 वर्ष झाली, पण त्यांच्या सहवासातच माझ्यामध्ये समाजकार्याचं बीज पेरलं गेलं. माणूस म्हणून मी माझं शिक्षण, आई वडील, सासू सासरे आणि या सर्वांमुळे मी समृद्ध होत गेले आणि आत्मविश्वासाने घरात आणि समाजात वावरते. तुझा आत्मविश्वास तू वावरताना जाणवतच असतो त्या गोष्टींवरून. तू BA सायकोलॉजी झाली आहेस, तर तुला त्या क्षेत्रात कधी करिअर करावं असं वाटलं नाही का? करिअर करून पैसे मिळवले नाहीत इतकंच, पण फक्त पदवीचाच नाही तर माझ्या शालेय शिक्षणाचा पण मी घराबाहेर समाजासाठी उपयोग केला. घरात तर केलाच केला. माझ्या मुलींचा मी पूर्ण अभ्यास मीच घेतलेला होता. अगदी मुलींचा म्हणजे 7वी पर्यंत म्हणायला हरकत नाही. आर्यंत पब्लिक स्कूल पंढरपूरमध्ये शिक्षिका म्हणून मी काही काळ मदत केली. आर्यन क्लासेसमध्ये मराठी मीडियमच्या मुलांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले. MTS आणि स्कॉलरशिपच्या स्पर्धा परीक्षेत 3री 4थी यासाठी इंग्रजी विषयाचा एक पेपर घेण्याचं शासनाचं 2008 आणि 2009 हे पहिलंच वर्ष होतं. पुस्तकं उपलब्ध झाली नव्हती, पण अभ्यासक्रम आला होता. तर त्या अभ्यासक्रमाप्रमाणे सगळे नोट्स मी स्वतः काढले. त्याप्रमाणे वर्षभर मी त्या मुलांचा क्लास घेतला, सगळे नोट्स मुलांना दिले आणि विशेष म्हणजे त्या बॅचचा निकाल अतिशय उत्तम लागला होता. माझ्या डिग्रीचा मला स्वतःला सर्वात जास्त उपयोग झाला. त्याच्या बळावरच मी विपश्यनेचं 10 दिवसाच्या शिबिराचं शिवधनुष्य पेलू शकले आणि आता यापुढे पुन्हा पुन्हा विपश्यनेच्या शिबिरांना जाण्याची माझी अगदी मनापासून इच्छा आहे. मला माझ्या शिक्षणाचा घरात आणि समाजात वावरताना सामाजिक कार्यातही खूपच उपयोग होतो, झाला आणि अजूनही होतो. याच्यावरून कळतंय की शिक्षण कधी वाया जात नाही, त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला उपयोग होतोच. नक्कीच. तू मगाशी सांगितलं की तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, बक्षिसं पण मिळवली, त्याबद्दल थोडं डिटेल सांग. 1996 मध्ये लग्न होऊन मी पंढरपुरात आले. आल्यापासून वक्तृत्व, फॅन्सी ड्रेस, सोलो डान्स, ग्रुप डान्स, लघु नाटिका अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये मी सहभाग नोंदवला. ऍक्च्युली लग्नाच्या आधी सुद्धा मी भाग घेत होते, पण माझं लग्नच इतक्या लवकर झालं की लग्नाच्या माहेरच्या पेक्षा सासरीच मी जास्त वेळ राहिली आहे तसं तर बघायला गेलं तर. आणि बक्षिसं तर मिळवलीच. कोरिओग्राफी, स्वतः लिहिलेले उखाणे, लघुनाटिका लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संवाद लेखन, ललित लेखन आणि ह्या सगळ्याबरोबरच खूप वर्षाचा खूप स्पर्धांचा जो मला काही अनुभव आहे आणि विशेष म्हणजे की पारदर्शक परीक्षण हे माझे एक वेगळं वैशिष्ट्य आहे असं सांगायला, मीहून सांगायला पण काही हरकत नाही. तर अनेक ठिकाणी मला परीक्षक म्हणून आमंत्रित केलं जातं. मानिनी महिला समितीने जो कार्यक्रम ठेवला होता त्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या होत्या. फॅन्सी ड्रेस, डान्स स्पर्धा वगैरे. तर त्यापैकी फॅन्सी ड्रेसमध्ये मला इथे पहिलं बक्षीस मिळालेली ट्रॉफी तर आपल्याला दिसतीच आहे. त्यामध्ये मी बोहारणीचा रोल केला होता आणि त्याचे सर्व संवाद माझ्या आईनं लिहिलेले होते. त्याच्यानंतर हा जो दुसरी ट्रॉफी दिसत आहे, वैयक्तिक नृत्य मोठा गट 2य क्रमांक. तर मी सोलापूरला वनमालाताई किणीकर ह्या ज्या आपल्या एलिझाबेथ एकादशीच्या आजींचा रोल केलाय, या सिनेमामध्ये ज्यांनी आजींचा रोल केले त्या वनमालाताई किणीकरांकडून तो डान्स मी शिकले होते. तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतल्यानंतर किती फायदा आपल्याला होतो हे आता आपण बघतोच आहोत. त्यानंतर ही जी 3री ट्रॉफी आहे ही लायन्स क्लब तर्फे आयोजित केलेल्या ह्याची होती, डान्स कॉम्पिटिशनची होती. मागच्या 2ऱ्या ट्रॉफीमध्ये जेव्हा 2000 साली मला बक्षीस मिळालं होतं तेव्हा मी माहेरी राहायला गेल्यावरती वनमालाताई किणीकरांकडून त्याचं मार्गदर्शन घेतलं होतं. पण 2012ला परिस्थिती बदललेली होती. माझ्या मुली लहान होत्या, माझ्या सासूबाई डॉक्टर होत्या, त्या रोज दवाखान्यात जात होत्या. तर घरातली सर्व जबाबदारी सांभाळून मला वनमालाताई किणीकरांकडून मार्गदर्शन घ्यायची खूप इच्छा होती. त्यामुळे मी सोलापूरला अपडाऊन करून तो डान्स शिकले आणि इथं स्पर्धेत मला या डान्ससाठी पहिलं बक्षीस मिळालं. त्याचा मला प्रचंड आनंद झाला. आणि ह्यानंतरनं वनमालाताई किणीकरांच्या 75ला ॲम्फी थिएटरला सोलापूरला मला ह्या नृत्यासाठी त्यांनी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर ही जी पुढची ट्रॉफी आहे महोत्सवाची लायन्स क्लबचीच आहे. त्यावेळेस त्यांनी 2004-05 साली त्यांनी महिला मिसेस पंढरपूरची कॉम्पिटिशन ठेवलेली होती. तर तोही 2 दिवसाचा मोठा कार्यक्रम होता. परिचयाच्या फेरीपासून, कलाविष्काराच्या फेरीपासून, नंतरनं प्रश्नोत्तराची फेरी, असे बरेच त्या 2 दिवस पूर्ण वेळ कॉम्पिटिशन होती.
आणि त्याही वेळेस मी रनरअप म्हणून सिलेक्ट केले गेले आणि मला त्याचा खूप आनंद आहे आणि ह्यातून खूप शिकायला मिळालं. त्याही वेळेस परिचय फेरी असू दे, कलाविष्कार फेरी असू दे, प्रत्येक ह्याचे एंट्रीचे संवाद मी लिहिलेले होते. कलाविष्कार फेरी ही जी होती ही मूक अभिनयाने सादर केलेली होती. 2005 साली मुंबईमध्ये पहिल्यांदा पूर आला होता, तर त्यामध्ये अडकलेली एक संसारी स्त्री जी करिअरिस्ट आहे पण घर सांभाळून करते, तिचा मी अभिनय केला होता. त्याला मला पहिलं बक्षीस मिळालं होतं त्या कलाविष्कार फेरीमध्ये. त्यानंतर इथून पुढे ह्या ज्या ट्रॉफी आहेत ह्या टप्प्याटप्प्याने हळूहळू मला दांडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिळालेल्या ट्रॉफीज आहेत. 2017 पर्यंत मी चांगला डान्स करत होते. तिथून पुढे तब्येतीच्या कारणाने माझं थोडंसं डान्स करणं आता थांबलेलं आहे, पण तिथून पुढे सुद्धा मला जमेल तेवढं मी नृत्य दिग्दर्शन करण्याचा मनापासून प्रयत्न करते. 2012 साली युनिक क्रांती महिला मंडळाची मी अध्यक्ष होते. त्यावेळेस पंढरपुरामध्ये जो वधूवर पालक मेळावा भरवण्यात आला होता, तर तेव्हा आमच्या मंडळाचं एक एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व सांगणारी नाटिका प्रबोधनात्मक, ज्याच्यामध्ये बरेच गोष्टींचे प्रबोधन आम्ही केले होते की मुलीला शहरच का हवं, अशा अनेक गोष्टी, बिझनेसमॅनच मुलगा नको आहे आणि नोकरीचाच हवा, अशा अनेक गोष्टींवरती प्रबोधन व्हावं अशा पद्धतीचं एक नाटक आमच्या महिला मंडळाकडून सादर केलं होतं. बऱ्यापैकी त्याचं दिग्दर्शन मी केलेलं होतं. नाटिका वासंती गांधी यांनी लिहिलेली होती आणि त्यासाठी आम्हाला ही ट्रॉफी महिला मंडळाला मी अध्यक्ष असल्यामुळे मी स्वीकारली आणि त्यामुळे ती माझ्याकडे आहे. त्यानंतर इथे पुढं जी ट्रॉफी आहे तर इथे लायन्स क्लबचं आत्ता मागच्या वर्षी 2022 साली एक नाटक मी स्वतः लिहिलेलं होतं. प्रबोधनात्मक लघुनाटिका स्पर्धा होती त्यांची. त्या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, पटकथा सगळं मी लिहिलेलं होतं आणि आमच्या 5 महिला मंडळातल्या काही 5 कलाकारांना घेऊन ते नाटक सादर केलं आणि त्यावेळेस आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं होतं. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी महिला दिनानिमित्त सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आम्हाला आमंत्रित केलं गेलं, कारण आमचं बक्षीस विजेतं नाटक होतं आणि ते नाटक मी दिग्दर्शित केलेलं असल्यामुळे आणि लिहिलेलं असल्यामुळे माझा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्याची ही ट्रॉफी आहे. तिथून इथे कलासाधना सांस्कृतिक मंडळ म्हणून जे पंढरपुरात आहे, तर दरवर्षी इथं बऱ्याच स्पर्धा भरवल्या जातात. तिथं नृत्य स्पर्धेची परीक्षक म्हणून बोलवल्यावरती मला ही माननीय सुधाकर पंत परिचारक यांच्या हस्ते मिळालेली ट्रॉफी आहे. असे अनेक अष्टविनायक तरुण मंडळ आहे किंवा खेडकर सरांच्या स्मृती प्रित्यर्थ होणारी वक्तृत्व स्पर्धा आहे. अशा अनेक ठिकाणी मला परीक्षक म्हणून बोलवलं जातं, तर तिथं या ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. त्यानंतर पुढे भारत विकास परिषदेची मी सदस्य आहे आणि मी खूप सक्रिय सहभाग तिथं नोंदवला असं सांगितलेलंच आहे आधी पण. तर तिथं मी लहान मुलांसाठी म्हणजे शिक्षक शाळेतल्या मुलांसाठी मी प्रोजेक्ट राबवले आणि शिक्षक दिनाचे कार्यक्रम असू दे किंवा छात्र अभिनंदन असू दे किंवा क्विज प्रोग्राम असू दे, असे जवळपास 20 शाळांमधून राबवणारा एक असा 1.5 महिन्याचा मोठा प्रोजेक्ट घेऊन भारत को जानो ही प्रतियोगिता असे घेतली होती. असे अनेक उपक्रम राबवले, त्याबद्दल ह्या ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. अजून बऱ्याच ठिकाणी मी परीक्षक म्हणून, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सगळीकडे काही ट्रॉफी मिळाल्या नाहीत, पण अनुभव दांडगा आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगितल्यासारखं की तिथं मिळालेली माणसं ही खूप मोठी दौलत आहे. खरंच मोनिका, तुला वारंवार सातत्याने जे परीक्षणासाठी बोलवतात त्यावरूनच कळतं की तुझ्यामध्ये किती कला गुण आहेत. तू अनेक संस्थांमध्ये अनेक पदांवर काम केलेलं आहेस, त्याच्याबद्दल तू काय सांगशील? सगळ्यात पहिल्यांदा तर मी युनिक क्रांती महिला मंडळाची सदस्य आहे. तर याही मंडळामध्ये मी कार्यकारिणी पद, खजिनदार पद, अध्यक्षपद भूषवलं आणि पुढे 5 वर्ष या मंडळाच्या रोटेशन डायरेक्टर कमिटीवरती मी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित HIV पॉझिटिव्ह मुलांसाठीची जी पालवी ही संस्था आहे, तर त्याची मी हितचिंतक आहे आणि माझा एक खारीचा वाटा असणारी मी कार्यकर्ती आहे. खूप छोटासा वाटा आहे. मंगलताईंचं काम खूप मोठं आहे, माझं अगदी त्यातलं छोटंसं काम आहे. तर पण आता माझ्या तब्येतीमुळे मी फार धावपळीची कामे करू शकत नसले तरी मला शक्य तितकी कामे करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते. जैन सोशल ग्रुपमध्ये 5 वर्ष डायरेक्टर कमिटीवरती माझा सक्रिय सहभाग होता.
भारत विकास परिषद पंढरपूर शाखा स्थापन झाल्यापासून सदस्य आहे आणि 4 वर्ष मी तिथेही सक्रिय सहभाग नोंदवला. तिथं मी शालेय विद्यार्थ्यांसाठीचे सगळे प्रोजेक्ट घेतले, कारण नव्या पिढीवर आपण क्विज प्रोग्राम किंवा शिक्षक दिनासाठी त्यांच्या शिक्षकांचे सत्कार जर आपल्याकडून झाले तर त्या शिक्षकांप्रती आदर सुद्धा वाढतो. तर नवीन पिढीवर काम करताना मला एक वेगळा आनंदही मिळाला आणि माझ्याकडून समाजात एक चांगला संदेशही पोचला. त्यानंतर नुकत्याच सुरू झालेल्या सुवर्ण तारका ग्रुपची मी सदस्य आहे. त्या अंतर्गत महिलांसाठी सायबर सिक्युरिटीचा एक प्रोजेक्ट घेतला आणि इथून पुढे सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी अजूनही असेच प्रोजेक्ट घेण्याचा आमचा मानस आहे, पूर्ण ग्रुपचाच. तर अक्षर मानव संघटनेची मी आजीव सदस्य आहे आणि महिला विभागाची महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त आहे. राळेगण सिद्धीमधील महिला संमेलनात, जुन्नरमधील गप्पा संमेलनात सहभागी झाले. तसेच अक्षर मानव कुटुंब म्हणून एकमेकांमधील स्नेह आणि प्रेम वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने इथं पंढरपूरला आमच्या घरी छोटेखानी असा एक 3 दिवसांचा ऋणानुबंध स्नेह मेळावा आयोजित केला होता. तू आता एवढं जे सगळं सांगितलं त्याच्यामध्ये चांगल्या नियोजनाची गरज आहे आणि नक्कीच तुझ्यामध्ये हा गुण अवगत आहे, म्हणूनच तू एवढं छान नियोजन आणि एवढे पदांवर काम करू शकतेस. बर मोनिका, तू अक्षर मानव संघटना म्हणजे काय हे सांगशील? कारण ह्याच्याबद्दल कधी ऐकलेलं नाहीये पूर्वी. हो, मला त्या संघटनेबद्दल सांगायची इच्छा आहे. पण क्षर म्हणजे संपणारं, अक्षर म्हणजे न संपणारं, अक्षर मानव म्हणजे न संपणारा मानव. अक्षर मानव ही माणसांच्या उन्नतीसाठी झटणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना जवळपास 30 वर्षापासून कार्यरत आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत राजन खान सर यांच्या प्रेरणेने ही संघटना सुरू झाली. अक्षर मानव ही जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ण, वर्ग, रूढी, परंपरा आदी काल्पनिक भेदांच्या पलीकडे जाऊन निव्वळ माणूस म्हणून काम करणाऱ्या माणसांची संघटना आहे. किंबहुना हे एक कुटुंब आहे. माणसांच्या जगण्याच्या विविध 80 विभागांवरती हे कुटुंब काम करते. अरे वा, या संघटनेविषयी आज आम्हाला चांगलीच माहिती कळाली तुझ्याकडून. ज्यांना शक्य आहे त्यांनी, माझं तर मत आहे की माणूस म्हणून काम करणारी संघटना आहे. आपण सगळेजण माणूस आहोत, एका समान पातळीवर आहोत. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर ही संघटना जॉईन करावी. नक्कीच. पालवीमध्ये तू कार्यकर्ती आहेस असं मगाशी म्हणालीस. मग कार्यकर्ती म्हणून तुझा तिथं काय रोल असतो? मी जशी लग्न होऊन पंढरपुरात आले तसं पाहिलं की पालवीच्या संस्थापिका माननीय मंगलताई शहा यांचं आमच्या घरी येणं जाणं होतंच पहिल्यापासून. आणि त्यांनी 2001 साली पंढरपुरात HIV पॉझिटिव्ह मुलांच्या आयुष्य, आरोग्य आणि चांगल्या जडणघडणीसाठी समाजातील आत्यंतिक गरजेतून, म्हणजे खरंच तेव्हा ही खूपच गरज होती, महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आपल्या इथं चालू केला. आता सध्या आज 1 महिन्याच्या लहान बाळापासून 30 वर्षापर्यंतची 150च्या वर बालक तिथं निवासी संगोपन प्रकल्पामध्ये आहेत. संस्थेतील बालकांना तिथं शालेय शिक्षणाबरोबर प्रशिक्षित व्यक्तीकडून अनेक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न असतो. आम्ही प्रकाश विजय हा एक स्वावलंबनासाठीचा अनेक प्रयत्नांपैकीचा एक प्रयत्न. राष्ट्रप्रेमाच्या अनुभूतीसह कर्मणूक आणि सामाजिक मूल्य जतन करणारा, मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा 1.5 तासाचा नेत्रसुखद स्टेज शो म्हणजे आम्ही प्रकाश विजय. हा शो पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रात विविध शहरात यशस्वीरित्या सादर केला गेला. या कार्यक्रमाचा पाया घट्ट करण्याचं काम मी केलं. कार्यकर्ती म्हणून माझं काम ते की या कार्यक्रमाचा पाया घट्ट करायचा. तर ते कसं काम केलं? ही मुलं HIV पॉझिटिव्ह असल्यामुळं संपूर्ण 1.5 ते 2 तासाचा स्टेजवरचा शो सादर करू शकतील का? भरपूर आणि अचूक सराव करायचा, झटपट कपडे आणि मेकअप बदलून स्टेज शो सादर करायचा. आणि त्यानंतर हा शो परगावी असल्यामुळं प्रवास करायचा, तिथं जायचं, त्यानंतर स्टेजवरती शो सादर करायचा आणि पुन्हा प्रवास करून पालवीत यायचं. इतकी त्यांची शारीरिक क्षमता टिकेल का? असे अनेक प्रश्न आमच्या समोर उभे होते. आणि या व्यतिरिक्त ऐनवेळी उभे राहणारे तर खूपच प्रश्न होते. त्या दृष्टीने सुरुवातीला 2 वर्ष पंढरपुरातच स्नेहसंमेलनासारखा एक कार्यक्रम सादर केला. त्याचे नृत्य दिग्दर्शन मी, माझी धाकटी कन्या साजिरी आणि आमचा एक छोटा कार्यकर्ता ऋषिकेश कुलकर्णी, आम्ही तिघांनी केलं होतं.
त्यानंतर जेव्हा मुलांना आणि आम्हालाही आत्मविश्वास आला की सर्वांच्या क्षमतेचा अंदाजही आला, तेव्हा मग आम्ही प्रकाश भिजे ह्या एका कार्यक्रम चॅरिटी शो तयार केला आणि अख्ख्या महाराष्ट्राने या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. यापुढेही द्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. पालवी ही HIV पॉझिटिव्ह मुलांची जी संस्था आहे त्यांच्यासाठी पहिल्यांदा मी नृत्य दिग्दर्शन करायला चालू केलं आणि त्यावेळेस आम्ही फार प्रयत्नपूर्वक आम्ही प्रकाश भिजे हा सध्याचा आत्ताचा पालवीचा चॅरिटी शो तयार केला. तर सुरुवातीला जो स्नेहसंमेलन आम्हाला करायचं होतं त्याच्यासाठी, त्या स्नेहसंमेलनाला जेव्हा यशस्वी झालो आम्ही त्यावेळेस पालवीनी माझा एक छोटासा सत्कार केला. खरं तर मला तोही घ्यायला खूप लाजिरवाणं होत होतं, कारण सत्कार करण्यासारखं फार मोठं मी काही केलेलं नव्हतं. पण मला ही कायमची आठवण म्हणून माझ्याकडे आहे आणि माझ्या कृतीशील सहयोगाबद्दल ते कृतज्ञ आहेत, पण त्यांच्या कामाबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि तसंच पालवी बरोबर अनेक त्या मुलांबरोबर सर्व छोटे छोटे क्षण घालवताना मलाही आनंद मिळतो. अगदी छोटे छोटे मुलांबरोबर रंग खेळायला जाणं, हुरडा पार्टीला जाणं, जमेल तेव्हा जमेल तसं आर्थिक योगदान देणं, असं बऱ्याच ह्याच्यामध्ये मुलांचे मी तिथून पुढं आम्ही प्रकाश भिजेच्या व्यतिरिक्त सुद्धा छोटे छोटे अनेक कार्यक्रम बसवले आणि अनेक ठिकाणी मुलांनी सहभाग नोंदवला. पालवीच्या डिंपलताई घाडगे किंवा मंगलताई शहा यांचे छोटे छोटे वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुद्धा मुलांना करायचं असेल तरी मुलं माझ्याकडे आनंदाने येतात आणि आम्ही छोटेसे कार्यक्रम बसवतो आणि सगळी पालवी मिळून आम्ही आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी असतो. www.palvi.org या वेबसाईटवर जाऊन पालवीविषयी वाचा आणि त्याबरोबरच पंढरपूरला येऊन आमच्या पालवीला एकदा तरी अवश्य भेट द्या. तुझी ही कळकळीची विनंती आमच्यापर्यंत नक्कीच या कार्यक्रमामार्फत पोहोचलेली आहे. मोनिका, मला माहिती आहे तुला जमिनीतील पाणी समजते, त्याच्याबद्दल तू काय सांगशील? ती एक गंमतच आहे खरं तर. आम्ही भावंड लहानपणी आमच्या शेतात कोणत्या तरी एका झाडाची हातात काठी घेऊन खेळत होतो. इकडं तिकडं फिरताना माझ्या हातातली काठी आपोआपच गरगर फिरायला लागली आणि तिथल्या जुन्या जाणत्या लोकांनी मला सांगितलं की तुला जमिनीतलं पाणी समजतंय. पाणी असलेला सोललेला नारळ हातात घेऊन फिरायचं आणि नारळ हातात उभा राहिला किंवा उडून पडला की समजायचं की तू जिथं उभी आहेस त्या ठिकाणी जमिनीखाली पाणी आहे. मी ते करून पाहिलं आणि आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी मी पाणी दाखवलं. आतापर्यंत मी दाखवलेल्या सगळ्या ठिकाणी पाणी लागलंय. अजून तरी फेल गेलं नाही. 100% रिझल्ट आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे तुला मिळालेली ही गॉड गिफ्टच आहे. मग तू याचे काही चार्जेस घेतेस का? नाही, मी याचेच काय आतापर्यंत आवड म्हणून केलेल्या आणि सेवाभावाने केलेल्या कुठल्याही समाजोपयोगी कामाचे कधीच पैसे घेतले नाहीत. पैशापेक्षा यातून मिळालेली माणसं हीच माझी दौलत आहे असं मी मानते. खरं तर यामध्ये थोडंसं लोकांचं म्हणजे माझंही असं मत आहे की हे पर्यावरण पूरक नाही. म्हणजे बोअरवेल करणं ही पर्यावरणाची हानी आहे. पण आज गरज पण आहे. ज्या वेळेस सरकारकडून बंदी येईल तेव्हा ते बंद होईल, तोपर्यंत मी दाखवत राहीन. तुला मिळालेली ही देणगी तू निस्वार्थपणे लोकांसाठी वापरतीयस, याचा खूप आनंद आहे आम्हाला सगळ्यांना. मला सुद्धा. एवढ्या वर्षात तू एवढे सगळे अनुभव घेतले, त्यातला एखादा अविस्मरणीय अनुभव सांगशील? हो, सांगणार. आतापर्यंत बऱ्याच कार्यक्रमामध्ये मला परीक्षक म्हणून जसं बोलवलं तसं प्रमुख पाहुणे म्हणून खूप ठिकाणी आमंत्रित करतात. तसंच 2020 साली गोपाळकृष्ण विद्या मंदिर गोपाळपूर इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त मला बोलवलं होतं. प्रमुख पाहुणे म्हणून मला आमंत्रित केलं होतं. मी माझ्या स्वतःच्या हाताने आपल्या भारताचा झेंडा फडकवला. माझ्यासाठी तो अत्यंत स्फूर्तिदायक क्षण आणि रोमांचकारी अनुभव होता. माझ्या मनोगतात मी विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाबद्दल सांगू शकले. हा खरंच माझ्यासाठी खूप अविस्मरणीय अनुभव आहे. अरे वा, तुझ्या हस्ते झेंडा फडकवला गेला. प्राऊड मोमेंट. हो. बर मोनिका, तू घर, समाजकार्य, तुझे छंद हे सर्व कसं बॅलन्स करतेस? या एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताना सर्वात पहिला प्रेफरन्स मी माझ्या घराला देते. मी एक मध्यमवयीन साधी गृहिणी आहे आणि माझ्या परीने पूर्ण प्रामाणिकपणे मी गेली 27 वर्ष तिन्ही पिढ्यांचा नव्या जुन्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करते. वेळेचं, पैशाचं, घरात असलेल्या सामानाचं योग्य व्यवस्थापन करायचं, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एका प्रेमाच्या धाग्याने बांधून ठेवणे आणि हे फक्त एक गृहिणीच काम करू शकते.
घरातल्या सदस्यांच्या आवडीनिवडी जपत त्यांना प्रेमाने खायला घालून त्यांचे शारीरिक मानसिक आरोग्य जपणाऱ्या या अन्नपूर्णेचा खरं तर प्रत्येक घरी सन्मान व्हायला हवा, होय ना? सामान्य वाटणारी गृहिणी वेळ पडली तर सगळे व्यवहार अगदी कुशलतेने सांभाळते आणि असामान्य ठरते. वर्तमान आणि भविष्य दोन्ही एकाच वेळी गृहिणीच्या हातात असतं, स्पेशली गृहिणीच्या हातात. स्वतःला नेहमी पारदर्शक, सकारात्मक आणि स्वीकारात्मक ठेवायचं या माझ्या तत्वानुसार मी जगते आणि मग सहजासहजी सगळं बॅलन्स करता येतं. खरंय, तू सांगितलं तसं तिन्ही गोष्टींचा जर आपण सकारात्मकता ठेवली तर आपण नक्कीच सगळं बॅलन्स करू शकतो. तुझे समाजकार्य समजले, पण गृहिणी म्हणून तुझी काय जबाबदारी आहे असं तुला वाटतंय? खूप छान प्रश्न आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथली एक मानसिकता तयार झालेली असते, विशेषतः स्त्रियांच्या बाबत. शहरात राहणारी स्त्री असेल तर ती साहजिकच नोकरी वगैरे करणार. खेड्यात राहणारी असेल तर ती कुठल्याही कामाला बाई न लावता सगळी कामे स्वतः करणार. मी तर पंढरपुरात राहते. या दोन्ही प्रकारच्या स्त्रिया इथं आहेत. माझ्यासारख्या सुखवस्तू कुटुंबातील गृहिणी सुद्धा इथं राहतात. माझ्याशी प्रथमच ज्यांचा परिचय होतो ते मला विचारतात, तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे असं म्हटल्यावर अनेक स्त्रियांकडून, हिच्याकडे काय बाई, धुण्यासाठी भांड्यासाठी बाई आहे, हिला काय काम मग, असं मला नेहमी किंवा या अर्थाचं मला बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं. पण आजही गृहिणीकडे सन्मानानं पाहिलं जात नाही. पण प्रत्येक गोष्ट पैशानं मोजायची नसते. एक गृहिणी म्हणून सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे माझ्या दोन्ही मुलींचं व्यवस्थित संगोपन करून एक चांगला सुसंस्कृत माणूस म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य जगावं. कारण समाज आणि पर्यायानं देश चांगला व्हायला हवा असेल तर सुरुवात आपल्या घरापासून होते. म्हणूनच मी मघाशी सांगितल्याप्रमाणे गृहिणी जर तिच्या जबाबदाऱ्या लिहिल्या पेलत असेल तर गृहिणी हा खरंच सर्वोच्च सन्मान असायला हवा. बरोबर आहे मोनिका तुझं म्हणणं, कारण गृहिणी असणं सुद्धा एक कर्तव्यदक्ष स्त्रीचंच लक्षण आहे. अशी ही अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी, शब्दांची खाण असणारी, सकारात्मक व्यक्ती, सर्वांशी मनमोकळा संवाद साधणारी आणि प्रत्येक काम बारकाईने करण्याचा प्रयत्न करणारी आमची परफेक्शनिस्ट युनिकची हिरकणी. अशाच नवीन नवीन हॅशटॅग युनिकच्या हिरकण्यांची ओळख जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.